अरे बापरे! एवढे ॲडव्हेंचर्स आणि ते पण फक्त 40 मध्ये? हो, तुम्ही खरंच ऐकताय. नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही गेलो होतो खरं तर बालोत्सव पाहायला, पण खूप गर्दी असल्यामुळं मुले खूप त्रास देऊ लागली. म्हणून म्हटलं साईडलाच पेशवे पार्क आहे, जिथं भरपूर प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. जिथं लहान मुलांसाठी फक्त ₹40 तिकीट आहे आणि मोठ्यांसाठी ₹10. या ठिकाणी इतके ॲडव्हेंचर्स आहेत ना मुलांना खेळण्यासाठी आणि मुले देखील खूप आवडीने खेळतात, घाबरतात. पण तो जो टास्क आहे ना, तो कंप्लीट करण्याची मजाच काही और असते आणि ते स्वतःच्या भीतीवर मात करून जेव्हा एखादा टास्क कंप्लीट करतात, एखादा ॲडव्हेंचर कंप्लीट करतात, तेव्हा ते स्वतःहून इतके जास्त खुश होतात ना, की त्यांना इतकं सॅटिस्फाय आणि हॅपी पाहून ना, आपण खूप जास्त समाधानी फील करतो. या ठिकाणी आहे ना, रोप क्लाइम्बिंग आहे, झिप लाइनिंग आहेत आणि पुन्हा एनर्जी एक्झिबिट्स आहेत आणि मुले एखाद्या गोष्टीवर फोकस्ड राहावीत यासाठी किड्स फोकस्ड थ्रिल्स आहेत, जेणेकरून 100% फोकस त्यांचा त्या गेमवरच राहिला पाहिजे आणि तो टास्क कंप्लीट करण्यासाठी ते ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात, ते टास्क कंप्लीट करण्यासाठी स्वतःचे जे इनपुट्स यूज करतात ना, ते खरंच पाहण्यासाठी ना, एकदा आपल्या पोरांना घेऊन नक्की जा. याचबरोबर तिथे सायकलिंग आहे, जे रोप्सवर आहेत, झिप लाइनिंग आहे, पुन्हा एनर्जी डिस्प्लेज आहेत आणि अजून एक सर्वात महत्त्वाचा एक पार्ट आहे, म्हणजे या प्लेसचं मेन आकर्षण आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेल. त्यामुळे स्टे ट्यून. तरी वेळेअभावी आम्हाला खूप काही एक्सप्लोअर करता आलं नाही, खूप काही शूट करता आलं नाही. जेमतेम जितकं जमलंय तितकं आम्ही थोडंफार शूट करून तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केले. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. कारण पॅरेंट्स जर तुम्ही या ठिकाणी गेला नसाल ना, तर तुमच्या मुलांना घेऊन नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. आतमध्ये इतके ॲडव्हेंचर्स आहेत. एक लहान मुलांना दृष्टिकोन मिळतो, की आपल्याला भीतीवर मात कसं करायचं आहे. या प्रोसेसमधून कोणत्या पद्धतीने पुढे गेल्यानंतर आपण हा टास्क कंप्लीट करू शकतो. सगळ्या बाजूने ना मुलांची डेव्हलपमेंट खूप छान होते. मला असं वाटतं आठवड्यातून किमान महिन्यातून एकदा तरी या स्पॉटला ना नक्की व्हिजिट करावं. कारण या ठिकाणी गेल्यानंतर ना काही वेळेसाठी आपल्यालाही असं नक्कीच वाटू शकतं, की हे असं ॲडव्हेंचर पार्क आहे ना, ते आपल्यासाठीही कोणीतरी बनवा यार. तिथे आलेल्यांपैकी ना सगळी मुले खूप खुश होती, खूप हॅपी होती आणि खूप छान खेळत होती. शेजारीच तिथे स्प्रिंकलर चालू होते म्हणून म्हटलं थोडासा शूट घ्यावा, जेणेकरून माझ्यासोबत तुम्हालाही थोडंसं फ्रेश वाटेल. आणि परत इथं विदू आणि तिचे फ्रेंड सगळेजण खेळत होते. खूप जास्त एन्जॉय करत होते. घरी येताना सुद्धा त्यांचा दंगा चालू होता, की अजून थोडा वेळ खेळायचंय. ही आहे रोप सायकलिंग. हे 3 प्रकारचे आहे. खूप छोट्या मुलांसाठी आहे. ही या पद्धतीची एक आहे आणि अजून एक वर रोप सायकलिंग आहे, जी मोठ्या मुलांसाठी आहे. आमचा सायकलिंगचा नंबर झाला. मग तोपर्यंत इथं शक्तिप्रदर्शन चालू होतं. मग हे सुद्धा एक छोटंसं शूट करून घेतलं. हे जे ॲडव्हेंचर करत होते ना, हे कर्व शेपमध्ये होतं. चढताना तर व्यवस्थित चढली, पण जेव्हा मिडलला आले, खाली उतरायची वेळ होती, तेव्हा मात्र खूप घाबरत होती. बट शी फायनली कंप्लीटेड दिस टास्क आणि या ठिकाणी बघू शकता तिला जेव्हा क्लिक झालं ना, की नेमकं उतरायचं कसं आहे, त्यानंतर ती खूप फास्ट हे टास्क कंप्लीट केली आणि फायनली उतरून खाली आली आणि तिच्या चेहऱ्यावरचा हॅपीनेस तर तुम्ही पाहूच शकता. लुक ॲट दिस हॅपी फेसेस. आणि मी जे म्हणत होते ना, की या लोकेशनचं जे पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आहे, ती म्हणजे फुलराणी. येस, फुलराणी ही एक आयकॉनिक टॉय ट्रेन आहे, ज्यामध्ये मोठ्यांना फक्त ₹20 आणि लहान मुलांना ₹10 तिकीट आहे. आम्ही मस्त ट्रेनमध्ये बसलो आणि तिथेच एक क्रिएटिव्ह ॲडिशन म्हणून त्यांनी छोटासा बोगदा देखील बनवलेला आहे. जर तुम्ही या लोकेशनला गेला नसाल ना, नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. चला याचसोबत आम्ही घरी चाललोय. व्हिडिओ संपवू. पुन्हा भेटूच आपण. काळजी घ्या. बाय.